नमस्कार. आजपासून अयोध्येमध्ये श्री सद्गुरू सेवा समिती पंढरपूरच्या वतीनं रामकथेच्या रामकथेचं आयोजन करण्यात आलं आहे. या रामकथेचा शुभारंभ आज श्री राम जन्मभूमी न्यासाचे महासचिव संपतरायजी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकर्ते मिलिंदजी परांडे उपस्थित होते. या कथेविषयीची सगळी माहिती समितीचे कार्याध्यक्ष पीयू कुलकर्णी यांनी दिली आणि रामकथा कशासाठी ऐकायची, का ऐकायची, येणाऱ्या 12 तारखेपर्यंत म्हणजे 9 दिवस ही जी कथा होणार आहे, या 9 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये काय काय सांगितलं जाणार आहे याबाबतची माहिती देताना महाराजांनी अत्यंत उत्तम पद्धतीने, चैतन्य महाराजांनी अतिशय रसाळवाणीने प्रचंड मोठ्या प्रमाणात उदाहरणं देऊन वेगवेगळ्या रामायणांचे म्हणजे रामायण ज्यांनी लिहिलेले त्याची उदाहरणं देऊन जी माहिती दिली ना, ती खरोखरच एक ह्या कथेचा बाजच वेगळा. म्हणजे ही कथा आणि आपण ज्या नेहमी कथा पाहतो त्यातला फरकच जाणवणारी होती. भारतामध्ये 200 प्रकारचे रामायणाचे लिखाण झालेले, 200 प्रकार, आणि प्रत्येक प्रकारामध्ये उदाहरणं वेगळी आहेत, माहिती दिली वेगवेगळी आहेत, अर्थसंदर्भ वेगवेगळे आहेत. आपल्याला वाल्मिकी रामायण, तुलसीदासांनी लिहिलेलं रामायण याची आपल्याला माहिती मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच पद्धतीने सर्वत्र ते होत असतात. रामायणाच्या बाबतीमध्ये बोलत असताना आज चैतन्य महाराज म्हणाले की भारताचा सांस्कृतिक इतिहास, भारताची संस्कृती, या संस्कृतीमध्ये असलेलं रामायण, या संस्कृतीमध्ये असलेलं महाभारत, हे जे वाङ्मय आहेत हे अतिशय प्रगल्भ वाङ्मय आहेत. ते कालातीत आहेत. म्हणजे त्या काळातल्या ऋषीमुनींनी हे जे लिखाण करून ठेवलेलं आहे ते किती पुढच्या दृष्टीने आणि किती काळ लागू पडल अशा पद्धतीचं आहे. रामायणामध्ये रामाचे अनेक गुण आहेत, मोठे गुण आहेत. राम हा सर्वगुण संपन्न आहे. राम हा राजा जसा होता तसा तो कसा पुत्र होता, राम हा स्वाभिमानी कसा होता, राम हा लढवय्या कसा होता, याची त्यांनी माहिती देताना सांगितलं की आपण जे शिकायचं आहे, आपल्याला जे राम समजून घ्यायचं आहे, तो राम हा व्यक्ती किंवा त्यांनी केलेली कृती याच्याही पेक्षा रामाचा विचार, रामायण, आयन म्हणजे विचार, हा जो विचार आहे तो रामाचा जो विचार आहे, तो विचार काय, राम ज्या रगाने आयुष्य जगले, राम ज्या मार्गाने चालले, तो जो महत्वाचा भाग आहे. म्हणजे कसं की दशरथाने त्यांना सांगितलं की सोडून दे, ह्या म्हटलं असं तू वनवासाला जाऊ नको, वनवासाला तू गेल्यानंतर अयोध्येचं कल्याण होणार नाही, प्रजेचा प्रॉब्लेम निर्माण होईल, प्रजेला सांभाळणार कुणी राहणार नाही. एका पित्याने सांगितलेली आज्ञा सुद्धा रामानी चांगुलपणासाठी आणि दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी मान्य केली नाही. चुकीचं होतं. दशरथाने सांगितलं ते चुकीचं होतं की मला तुरुंगात डांबून ठेव, मला हे मी सगळं भोगतो, पण तू हे वनवासाला जाऊ नको. पण जर तुम्ही शब्द दिला असेल तर तो शब्द पाळला पाहिजे. म्हणजे वडिलांनी सांगितलेलं चुकीचं सुद्धा त्यांनी न ऐकता रामाने वनवास स्वीकारला. हा जो भाग आहे ना, तर त्याच्या बाबतीत त्यांनी खूप छान सांगितलं की रामकथा का ऐकायची, कशासाठी ऐकायची, वारंवार हे कशासाठी आहे. आणि रामायण आणि महाभारत याच्या बाबतीत ते अतिशय सुंदर उदाहरण त्यांनी एक सांगितलं. ज्या वेळेला आयुष्यामध्ये, मग व्यक्तिगत असेल किंवा पुराणात घडलेलं असेल, काही असेल,
काम आणि मोक्ष याचा जेव्हा क्षय म्हणजे ते त्यापेक्षा अर्थ वरचढ होतो तेव्हा महाभारत घडतं आणि ज्या वेळेला मोक्ष आणि अर्थ याच्यापेक्षा काम प्रभावी ठरतो त्यावेळेला रामायण घडतं कारण रामायण घडलं सीता आणि महाभारतात राज्य पाहिजे होतं म्हणून आहे. तर राम हे हा जसा मंत्र आहे तसंच राम हे शस्त्र आहे. त्यामुळं आपण राममय होणार का, आपण राममय कसे होऊ यासाठी ही कथा ऐकायची आहे. पुढचे 5-6 दिवस रोज जी कथा होईल त्याचा असं एक सारांश रूपानं अयोध्येतून या खाली आपण लक्षवेधीमधनं पाहू. आजच्या पुरतं इथंच थांबतो. धन्यवाद. अभी तो थोड़ी बहुत सुविधाएं, निवास, सड़क आदि की हो गई हैं। पहले तो बहुत कष्ट था। सब प्रभु श्री राम का आशीर्वाद और कृपा है।